बार्की बौद्ध आणि पुणे जिल्हा या दोन्ही शहराच्या वतीने आळंदीमध्ये जे वर्षावास पर्यटन मालिका सुरू करण्यात आलेली आहे, या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख पाहुणे म्हणून आणि प्रमुख बौद्धाचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे आपल्या याचबरोबर आळंदीचे जे शाखेचे सरचिटणीस साहेब आहेत आपले शिवाजी कांबळे साहेब, त्यांना विनंती करतो की आपण आदेश यांचा या सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला त्यांनी खरोखरच माणसाची कमी असते तिथं असं काम करणारे असतात भारत कांबळे साहेब यांनी देखील सर थोडीशी आज आपली स्वभाव वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यांचं देखील आज आपण या ठिकाणी शाखेच्या वतीने स्वागत करूया आणि अण्णा वाघमारे साहेब यांना विनंती करतो की आपण कांबळे साहेबांचा सन्मान करायचा. मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना अभिवादन. तथागतांच्या नंतर जे बौद्ध धर्म भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर आपल्या मुलांना स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा देऊन प्रचार प्रसार करण्यासाठी पाठवलं. सम्राट राजा अशोक ज्याच्या तस्वीर तुम्ही ठेवला त्यांना वंदन केलंच पाहिजे. त्याचबरोबर या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष चैत्यभूमी ज्याच्या संकल्पनेतून विचारातून कष्टातून झाली सूर्यपुत्र भुजलसाहेब आंबेडकर यांच्या मी प्रतिमेला अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे आणि या आळंदी शहराचे अध्यक्ष संदीपजी रणदिवेजी यांच्यासाठी जी कांबळे वाघमारे साहेब पुणे जिल्ह्यावर जे काम करतात तुमने आणि उपस्थित सर्व बंधूंना ठीक आहे. बंधू भगिनी नाही म्हणा, भगिनी पण नाही कात्रे म्हणतात बंधूंना सविनय जय भीम. काय हरकत नाही. आपला हा वर्षावासाचा जो प्रवचन मालिका आहे ती चालू राहिली पाहिजे. लोक किती आहेत काय आहेत आपण त्याच्याशी नर्वस न होता जे तुम्ही आलात, जे तुम्ही सन्मानाला सत्कारला किंवा या कार्यक्रमाला करण्यासाठी पात्र आहात, वंदनीय आहात. आणि या अनुषंगानं वामन दादांचे 2 वेळे आठवतात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. तुम्ही असणारे एवढे जर खरंच भीमाच्या विचाराने वागलात तर तुम्ही सुद्धा जे नाही ते पलटी करू शकता, निर्माण करू शकता. परंतु तो विचार तुमच्या तसा भक्कम असला पाहिजे आणि म्हणूनच तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. आपल्या सर्वांचं स्वागत अभिनंदन करतो. वर्षावास मालिका प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात गावागावात जिथे जिथे जाता येईल. आम्ही जिल्ह्यावर असताना मी असं तालुक्यांना सांगितलं होतं की आपण विहारात तर सातत्याने घेतो. आता आळंदी शहराला एक दर्जा आहे, तालुक्याचा दर्जा आहे. आता समजा गाव मोठा असेल, समजा ही वस्ती जर मोठी असेल संगीतची, समजा एखादी सोसायटी असेल, त्या सोसायटीमध्ये समजा 10-20 घरं आहेत, अशांना हे करून त्या ठिकाणी वर्षावास घेतला तरी चालू शकतो. तुमच्या एखादी वस्ती आहे आपली त्या ठिकाणी घेतला तरी चालू शकतो. पण आता या आळंदी शहर आहे हे बिहारमध्ये प्रामुख्यानं
मुख्य आहे आणि सातत्यानं इथलं वातावरण पाहता आपण इथं आलं पाहिजे हा तो भाग वेगळाच आहे. मी त्याच्याशी समरस आहे, पण काही का होईना पण आपण हे चालू ठेवलेलं आहे. चांगली आनंदाची गोष्ट आहे. तर आजचा वर्षावासाच्या मालिकेतला विषय आपला बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्य. तर मी आपल्यासमोर जास्त वेळ न घेता, जास्त स्पष्टीकरण न करता, आपले परिस्थिती वातावरण वेळ पाहता आपल्याला महत्त्वाच्या मुद्द्यात सांगून जाईल की ज्यामुळे आपल्याला त्याच्यापासून बराचसा काही अर्थ समजून जाईल. तर मी सुरुवातीला बौद्ध धर्माची वैशिष्ट्य सांगताना असं सांगेल, या जगामध्ये जी बौद्ध धर्माची निर्मिती झाली 2500 वर्षापूर्वी सिद्धार्थानं धर्मत्याग केला, 6 वर्ष तपश्चर्या केली आणि संबोधी प्राप्त केली आणि वाराणसी या ठिकाणी पंचवर्गीय भिक्षूंना पहिलं आषाढ पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन झालं. म्हणजे हा बौद्ध धर्माच हे खास वैशिष्ट्य आहे, हेच खास वैशिष्ट्य आहे. आणि याचं थोडे स्पष्टीकरण करत पुढे जात असताना तथागतानं त्यांच्या धम्मप्रचार प्रसारामध्ये त्यांच्या वाणीमधून समाजाला, जगाला, मानवाला जे सांगितलं ते सत्यच सांगितलं. एक वैशिष्ट्य आहे, खरंच सांगितलं, खोटं अजिबात सांगितलं नाही, फसवेगिरी अजिबात केली नाही, फसवणूक समाजाची केलेली नाही. हे बौद्ध धर्माचं वैशिष्ट्यच आहे. अरे माणसाला एवढं बुद्धांनी मोकळी दिली की तुम्ही सुद्धा बुद्ध होऊ शकता, हे सांगणारा फक्त भगवान. आणि मी जी संबोधी प्राप्त केली आणि मी जर तुम्हाला सन्मार्ग सांगतो आहे तो ऐका, वाचा, त्याचं चिंतन मनन करा. योग्य वाटलं तर स्वीकारा, नाही तर माझी काही जबरदस्ती नाही. हे वैशिष्ट्य आहे या बौद्ध. माझंच ऐका, मी तुम्हाला मोक्ष द्यावी, तुम्हाला अडचणीतून बाहेर काढीन, तुम्हाला स्वर्ग दाखवीन, तुम्ही माझा असं कधीच तथागतांनी सांगितलं नाही. चुकीचं सांगितलेलं नाही, ते खरं आहे तेच सांगितलं. तुमच्या बुद्धीला शोधून बघा, तुम्ही जी तत्वज्ञान सांगितलं ते योग्य आहे का? पंचशील सांगितलं, प्राणांची पत्ता वेळ म्हणे, प्राणी हिंसा करू नका, खोटं बोलू नका, व्यभिचार करू नका, चोरी करू नका, व्यसन करू नका. पटतंय का? चोरी करायची का? करा, माझं काय म्हणणं नाही. तुम्हाला पटलं तर स्वीकारा. दारू प्यायची का? माझं काही म्हणणं नाही, प्या, वाटोळं करून घ्या. आणि जर पटलं की हे योग्य आहे हे स्वीकारा, हे स्वीकारा. जबरदस्ती नाही केली कुणावर. माणूस स्वयंचलित स्वतः होऊन विहारात आला पाहिजे, स्तूपामध्ये आला पाहिजे, लेणीमध्ये आला पाहिजे. स्वतः होऊन बौद्ध धर्माचं तत्वज्ञान ऐकलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे. कुणावर बंधन नाही घातले. वैशिष्ट्य, खास वैशिष्ट्य आहे, खास वैशिष्ट्य. तर भगवान बुद्धाचा जो धम्म आहे 2500 वर्षापूर्वी तो उदयाला आला. जवळजवळ 1200 वर्ष हा धम्म या भारताच्या भूमीमध्ये अस्तित्वात होता. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, शब्दप्रयोग आहे, कानावरून गेला असेल की भारत हा सुवर्णभूमी होता. सुवर्णभूमी, तर सोनं होतं का? सोन्याच्या खाणी होत्या का? नाही ना, होत्या. होतं सोनं. अरे बुद्धाचा जन्म इथे झाला, या भूमीमध्ये झालं. या बुद्धाचं तत्वज्ञान हे सोन्यासारखं होतं, मानवाच्या कल्याणाचं होतं,
संघटितपणाचं होतं, उत्कर्षाचं होतं, प्रगतीचं होतं. आणि त्या वेळेला ज्यांनी ज्यांनी स्वीकारलं, स्वतः आचरणात आणलं, त्या वेळेला हा भारत देश 1200 वर्ष सुवर्णभूमी, सोने की चिडिया म्हणून ओळखला जातो. पण म्हणतात ना, कुणीतरी स्वार्थ तिथं कुठेतरी निर्माण होतो. माझ्यापेक्षा दुसरा कुणी मोठा झाला नाही पाहिजे, माझं कसं खरं झालं पाहिजे, आणि माझं खरं होण्यासाठी त्याला काहीतरी लाच दिली जाते, आणि त्याला लाच देऊन त्याला तयार केलं जातं, आणि मग विघटनाला इथूनच सुरुवात होते. हे जे वाईट प्रवृत्तीचे विचार आहेत ना, हे सुद्धा चांगलं तिथून सुरुवात झालं आणि वाईटही नंतर. तथागतांच्या निर्माणानंतर तुम्हाला मुख्य उद्देश सांगतो, का झाला असं. तथागतांच्या तत्वज्ञानाने सर्व धर्मावरती काय केलं होतं, मात केली होती. काही चालत नव्हते त्यांचं, बाकीच्या धर्मामध्ये सर्व आधी लादलं होतं माणसावर, लादलं होतं, हे करा ते करा, खर्च करा. इथं काही नाही, इथं काय तुम्हाला खर्च करायचं नाही, तुम्हाला काही घ्यायचं नाही. आणि तिथं फुलं मेंढ्यामध्ये तेही म्हणतात आमची गरज नाही आहे. आता आपण भावनेपोटी विहार निर्माण केली, भावनेपोटी पुतळे निर्माण केले बाबासाहेबांचे, पण त्यांचा अंतर्गत ज्ञान जर बघितलं ना, तर बुद्धांना हे सुद्धा मान्य नाही, बाबासाहेबांना सुद्धा मान्य नाही. हे वैशिष्ट्य आहे बौद्ध धर्मात, हे वैशिष्ट्य आहे बौद्ध. पण त्यांनी सांगितलं ते कोण, त्यांचा मोठेपणा. आपण त्यातून काय स्वीकारायचं, अरे जे पाहिलं, वाचलं, चिंतन केलं तर सगळं योग्य आहे, सगळं खरंच आहे, मानवाच्या कल्याणाचं तत्वज्ञान आहे. काहीच ना करू शकत नाही, इथून आम्ही काहीच ना करू शकत नाही. आणि असताना त्यांच्या मोठेपणाने सांगितलं, पण आपण त्याचं सध्या कसं आपल्या जीवनामध्ये उतरवलंच पाहिजे, हे वैशिष्ट्य बौद्ध धर्माचं. आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या राष्ट्रांनी हा बौद्ध धर्म स्वीकारला, विषय फार मोठा सांगायला मला डिटेल्समध्ये तेवढा बरं नाही वाटणार, वेळ जाईल फार. तर 1200 वर्षानंतर मी इथं आलो होतो की काही मंडळींनी आपल्यापेक्षा कोणी मोठा नको, आणि मग जर आपल्या मनाची लोक विरोधात तयार करायचे असतील तर त्यांना अगोदर पहिलं चहाला नेलं जातं, पहिलं नाश्त्याला नेलं जातं, पहिला आपला विचार सांगितला जातो, पुढं लालूच दाखवली जाते, आणि 2-4 जण निर्माण केले, पेय खायला दिलं की तो विरोधात बोलायला. आणि मग असं त्या वेळेला तथागतांच्या निर्माणानंतर हा बौद्ध धर्म एकमेव धर्म होता जगामधला, एकमेव धर्म. आणि ह्या देशाला, ह्या जगाला, ह्या मानव जातीला ब्राह्मण विचाराचा एक कलंक लागलेला होता, तेव्हापासून तो आज तागाय. आज तागायत मी प्रवचनामधून सांगतो दादा, आता इथं आलं म्हणून बोलतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक होऊ दिला नाही, कोण कुठला ब्राह्मण पायाच्या अंतरानं टीका लावतो, खराचाच माय गर्व से कहो मैं हिंदू हे जर म्हटलं असतं त्यांना, ब्राह्मण शिल्लक राहिला. महात्मा गांधीची हत्या केली. जर तुम्हाला महात्मा गांधी बाबासाहेबांचा संवाद हे जर आपण ऐकलं, महात्मा गांधी मोठा वाटत होता तर ब्राह्मणांनी त्याची हत्या केली, तेव्हा सुद्धा ब्राह्मण शिल्लक. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. मी इथे आलो होतो की तथागतांच्या नंतर हा बौद्ध धर्म एकमेव धर्म, मोठा धर्म जगात, याच्याशिवाय कुणी विचारच अंगीकारेना. आणि मग आपलं दुकान कसं चालायचं, आणि मग छुप्पा कार्यक्रम सुरू केला, आणि ब्राह्मणांनी बौद्ध धर्मामध्ये धर्मदीक्षा घेतली, चिवर अंगावर घेतला आणि बौद्ध भिक्षू झाले. आणि बुद्धा तत्वज्ञानाच्या विरोधामध्ये त्यांनी आपलं वेगवेगळं संघटन सुरू केलं. ते 2500 वर्षापूर्वी ते झालं. आर्यसच्या विचाराचे, ब्राह्मणाच्या विचाराचं त्याचा प्रत्येक आज 10 वर्षामध्ये येतो साहेब.
आता आपल्या बौद्ध धर्मामध्ये घुसखोरी झालेली आहे, तपासून पहा, सांगाय म्हणून नाही. मी दरवर्षी बौद्धगयेला जातो पर्यटनासाठी, नेपाळला जातो. बौद्ध भिक्षूचा रथाच्या रथा परदेशामधून येतो, चांगली गोष्ट आहे ना. काय काय भिक्षू केस वाढली, एकाची दाढी वाढलेली, अशी चालले. मी जवळ गेलो, म्हणून नाही धावलं. म्हणलं आपण बौद्ध भिक्षू आहोत ना, दाढी कशी घुसखोरी झालेली आहे आपल्यामध्ये. आता ही 10 वर्षामध्ये फार बळकटी आली, 10 वर्षामध्ये. तर त्या काळामध्ये बौद्ध धर्मामध्ये या ब्राह्मणांनी अतिक्रमण केलं आणि बौद्ध धर्मामध्ये विचाराची थोडीशी तफावत निर्माण केली आणि हळूहळू बौद्ध धर्मावर आणि बौद्ध धर्म घडवण्याचं काम केलं. पण तदनंतर सम्राट राजा अशोकानं म्हणते उपगुप्त आणि म्हणते निरोध म्हणतेच्या सानिध्यात आल्यावर जे गनिमी युद्ध झालं, ही जगातली फार मोठी हानी आणि रक्तपात झाला. सम्राट राजा अशोक म्हटला, मी जिंकलो, मी सम्राट झालो. आणि म्हणते काय जिंकला तू, काय मिळवलं तू, चाल माझ्या बरोबर म्हणण्यामध्ये. काय मिळवलं, काय कुणाचा मुलगा असेल, कुणाचे वडील असतील, कुणाचा पती असेल, रक्ताचे पाठ वाटत कुणी भिवळते, कुणी किती संसार बर्बाद केले तू, आणि देश बर्बाद करून लाखो माणसं मारून तू मोठा झाला, काय मिळवलं. शांत झाला सम्राट राजा अशोक. त्यांच्या प्रवचनानं शांत झाला आणि तलवार नेली. माहिती आपल्याला तो विषय केला. आणि पुढे मग जेवढं कमवलं होतं करोडो अब्जच्या पलीकडे तेवढी संपत्ती बौद्ध विहाराच्या लेण्यांमध्ये, स्तूपांमध्ये, प्रचार प्रसारामध्ये सर्व त्यांनी घालवली. स्वतःची मुलं संघमित्र आणि महेंद्र यांना श्रीलंकेला पाठवलं प्रचार प्रसारासाठी. आणि बौद्ध धर्म जगात, बौद्ध धर्म जगात. आणि या बौद्ध धर्माचं एवढं वैशिष्ट्य आहे की हा विज्ञानवादी धर्म आहे. इथं अज्ञान नाही आहे, इथं अंधश्रद्धा नाही आहे, विज्ञान आहे. जे काही करतो, आज जे शोध लावले, तर विमानाचा शोध तो राईट बंधूंना लावला, बरोबर आहे. माहिती आहे आपल्याला सर्व आहे, मग सगळ्या आपल्याला सांगणार. ज्यांनी शोध लावले ते कुणी लावले, कुणी लावले, माणसानेच लावले ना, त्याच्या बुद्धीच्या आतुर्यानेच लावले ना. त्यांनी संशोधन केलं. आजही वेगवेगळं संशोधन होतं. त्या आयुर्वेदिकचं जे आयुर्वेद जे निघालं ते बुद्धांच्या काळापासूनच आहे. ते पतंजली, तो पतंजली बौद्ध भिक्षू होता तो. बघा, यांनी सगळं असं लिखाण बदललं, प्रसंग बदलले, पुस्तकं बदलली, लोकांवर वेगवेगळं बिंबवलं. आणि त्यांना सोपं सापडलं की या समाजाचं विघटन कसं करायचं, आणि विघटन केल्यावर यांना कसं कुठं कोंडून हाणायचं, कुठल्या पद्धतीनं, याच्यात ते प्रावीण्य. आणि त्यांनी केलं. पण ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांचं कल्याण या प्रगती झाली. तुम्हाला फक्त जपानचं उदाहरण सांगतो. जपान बौद्ध राष्ट्र आहे. 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945ला अमेरिकेने अणुबॉम्ब टाकलं. कितीतरी हिरोशिमा आणि नागासाकीवर. कितीतरी लाख लोक, पहिल्या वेळेला 3,60,000 जखमी, नंतरच्या वेळेला 1,00,000 मृत्यू आणि 29,000 जखमी. असं काहीतरी तो आकडा आहे. सांगण्याचा मतितार्थ असा, जपान सुद्धा विज्ञानवादी आणि ताकदवान देश होता. वैराला उत्तर द्यायचं जर असतं, ते बुद्धांचा देश होता. त्यांनी तथागतांनी सांगितलं, नाही वेळाने वैराने वैर क्षमत नाही. हे तत्वज्ञान जपानने तंतोतंत विचारात आणलं आणि तो हल्ला त्यांनी बचावला. त्यांच्याकडे तेवढे अणुबॉम्ब होते. त्यांनी 4 अणुबॉम्ब अमेरिकेमध्ये टाकले असते. अमेरिकेची 10 लाख माणसं मारली असते, 20 लाख माणसं मारली असते. पुन्हा अमेरिकेने 10 बॉम्ब टाकले असते तर पुन्हा जपानमध्ये आता लाख भर मिळली, पण कोटी भर मिळली. म्हणजे वैराने वैर
ते पचवलं जपानने, आणि आज जपान वैज्ञानिक दृष्ट्या जगात प्रबळ आहे, जगात प्रबळ आहे की नाही. आणि मी असं चर्चेतून ऐकलं म्हणजे होतं, आपल्याला काही विश्वास न बसत नाही बाबा काय काय चर्चेचा. आता हे आहे, हे आता वास्तववादी आपण पाहिलं बघा. शिवाजीनगर